नमस्कार. अस्मिताज डायरी या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला दाखवणार आहे मसाल्यातील शेवग्याच्या शेंगा कशा करायच्या ते. त्यासाठी आपण इथे घेणार आहोत शेवग्याच्या शेंगा कट करून. नंतर आपण त्या एका पातेल्यात पाणी घेऊन त्याच्यात मीठ टाकून ते शिजवून घेणार आहोत. म्हणजे मीठ टाकल्यामुळे त्या लवकर शिजतात. ते शिजेपर्यंत आपण इथे मसाल्याची तयारी करणार आहोत. त्यासाठी आपण घेणार आहोत कांदा, खोबरं, कढीपत्ता, लसूण आणि कोथिंबीर. आधी आपण कांदा भाजून घेणार आहोत. कांदा व्यवस्थित लाल होईपर्यंत भाजायचा आहे, म्हणजे भाजीला व्यवस्थित छान चव येते. आणि माझ्या असं नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी तुम्ही मला लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. थोडंसं तेल टाकून ते व्यवस्थित भाजायचं आहे. हे बघा, इथे आपला कांदा व्यवस्थित लालपणे भाजून झालेला आहे. तो मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचा. नंतर खोबरं आणि लसूण भाजून घ्यायचा आहे. त्याच्यातही तेल टाकून भाजायचं आहे ते. तेही आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊयात. त्याच्यानंतर त्याच्यात कोथिंबीर टाकायची. आता यात आपण टाकणार आहोत कढीपत्ता. आणि मसाल्याला घट्टपण येण्यासाठी आपण तांदूळ आणि डाळ भाजून घेणार आहोत आणि ते सुद्धा मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत. त्याचं वाटण करून घेणार आहोत. नंतर एक पातेलं घ्यायचं, त्याच्यात तेल गरम करत ठेवायचं आहे. तेल गरम झाल्याशिवाय त्याच्यामध्ये जिरे मोहरी टाकायची नाही. ते आपण चेक करून घेतलं की तेल गरम झालेलं आहे का नाही. थोडी वाफ हाताला लागली की समजायचं तेल गरम झालेलं आहे. त्याच्यात आपण जिरे आणि मोहरी टाकणार आहोत. हिंग टाकायचं. जिरे मोहरी व्यवस्थित तडतडल्या गेल्यानंतरच हिंग टाकायचं. हिंगाने भाजीला छान चव येते. त्याच्यात आपण केलेलं वाटण टाकणार आहोत आणि ते व्यवस्थित हलवून घेणार आहोत. मसाला छान परतवून घ्यायचा आहे. तेल सुटेपर्यंत मसाला परतायचा आहे. आपला इथे मसाला परतवून झालेला आहे. आता आपण याच्यात टाकणार आहोत काळा मसाला. इथे मी 2 चमचे काळा मसाला टाकणार आहे आणि 1 चमचा लाल तिखट टाकणार आहे. हे मसाले आम्ही घरीच तयार करतो. बघा, भाजीला मसाल्याला तरी आलेली आहे. याच्यात हळद टाकायची आणि त्या शेवग्याच्या शेंगा ज्या आहेत शिजलेल्या त्या आपण याच्यात टाकणार आहोत आणि पुन्हा हलवून घेणार आहोत. आणि आपल्याला जेवढं पाणी पाहिजे तेवढं आपण पाणी टाकणार आहोत. जास्त हलवायच्या नाही, नाहीतर शेंगा तुटून जातात. त्याच्यात मीठ टाकायचं वरतून आणि भाजीला छान उकळी येऊन द्यायची आहे. नंतर आपण त्याच्यात वरतून पुन्हा कोथिंबीर टाकणार आहोत. त्यामुळे भाजीला अजूनच छान चव येते. बघा, इथे भाजीला तरी सुद्धा आलेली आहे आणि आपली भाजी उकळलेली आहे. कशी वाटली भाजी कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही सुद्धा करून बघा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.